रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. एखाद्या मुलीचं लग्न ठरल्यानंतर त्या कुटुंबात आनंद तर असतोच, पण मुलीच्या आईवडिलांच्या मनात सतत एक चिंता घर करून राहिलेली असते. ती म्हणजे मुलीचं पुढं कसं होणार. सासरचे लोक आपल्या लाडात वाढवलेल्या लेकीला नीट नांदवतील की नाही, जावई मुलीला नीट सांभाळतील का, आपली लेक सगळं सांभाळून घेईल की नाही, एक ना अशा अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. खरं तर लग्न फक्त मुलामुलींचं नसून ते दोन कुटुंबांचं असतं. दोन वेगवेगळ्या विचारांची कुटुंब एकत्र येतात. एखादी मुलगी ज्यावेळी लग्न झाल्यावर स्वतःचं घर सोडून नव्या कुटुंबात येते, तेव्हा ती आपल्यासोबतच खूप आशा अपेक्षा घेऊन येत असते. मुलगी केवळ कुटुंबच सावरत नाही, तर ती कुटुंबाची वंशवेल वाढवते, पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ देत असते. पण घरातल्या लक्ष्मीचा जर पैशाच्या हव्यासापोटी छळ सुरू झाला तर ते कुटुंब देशोधडीला लागल्याशिवाय राहत नाही. बुलढाण्यातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवविवाहितेने सासरच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आशा किशोर गायकवाड, वय वर्ष 27 असे या विवाहितेचं नाव आहे. घर बांधकामासाठी माहेरहून 30,000 रुपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींनी केली होती. या मागणीसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. 7 जुलै रोजी या छळाला कंटाळून तिने पेन टाकळी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पती, सासू सासरा आणि दिरांना अटक केली आहे. आशाचा भाऊ नितीन अवसरमोल, वय वर्ष 24 याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार माझी बहीण आशा हिला पती किशोर, सासरे शामराव, सासू सखुबाई आणि दीर मधुकर हे घर बांधकामासाठी माहेरून 30,000 रुपये आणा अशी मागणी करून सतत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्यामुळे आत्महत्या केली आहे, असे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आमडापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार निखिल निर्मळ या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.